आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान बार्शी बायपास रोडवर तब्बल 3 टन जिवंत मांगूळ जातीचे मासे जप्त करण्यात आले। या प्रकरणी 2 तस्करांना अटक करण्यात आली असून कर्नाटक वासींचा अशोक लेलँडचा टेम्पो जप्त करण्यात आलाय। 22 मे 2026 रोजी मध्यरात्री 2 वाजता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव आणि पथकानं संशयास्पद टेम्पोची तपासणी केली। तस्करांनी टेम्पोच्या पाठीमागे ताडपत्रीचा कृत्रिम हौद बनवून त्यात हे मासे लपवले होते। हा मासा भारतीय मत्स्य प्रजाती आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्यानं केंद्र सरकारनं याच्या वाहतुकीवर आणि संवर्धनावर पूर्णपणे बंदी घातली आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, बालाजी वळसने, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज केकाण, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर, शिवशंकर खराडे यांनी ही धडक कारवाई केली आहे।